गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत श्रद्धेने साजरा केला जाणारा प्रमुख सण आहे। भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला साधारण ऑगस्ट सप्टेंबर मध्ये गणेश चतुर्थी साजरी केली जाते। या दिवशी गणपती बाप्पाचे भक्त मोठ्या भक्तिभावाने मूर्तीचे पूजन करतात, त्यांचे स्वागत करतात आणि गणपती बाप्पा मोरया या गजरात वातावरण भक्तिमय होऊन जातो। गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक आपल्या घरी किंवा सार्वजनिक मंडळामध्ये श्री गणेशाची मूर्ती बसवतात। सजावट, फुलांची आरास आणि विविध पारंपरिक पदार्थांनी गणपती बाप्पाचे स्वागत केले जातो। मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य मानला जातो। हा सण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक तसेच आंध्र प्रदेशमध्ये विशेषतः उत्साहाने साजरा केला जातो। प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांनी या सणाचा सामाजिक व राष्ट्रीय ऐक्य वाढवण्यासाठी सार्वजनिक स्वरूपात प्रचार केला होता। त्यामुळे हा सण एक सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला आहे। आजही गणेश चतुर्थीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शाळा कॉलेजमध्ये स्पर्धा, पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचा आग्रह इत्यादी उपक्रम राबवले जातात। ही परंपरा केवळ धार्मिक नाही तर सामाजिक एकतेचा प्रतीक बनला आहे। गणेशोत्सव भारतभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्याच उत्साहात बेळगाव शहरातही साजरा केला जातो। सजावट, आरास, नैवेद्य आणि भक्तिभावाने आता गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला असून शहरात गणपती मूर्ती बनवण्याचे काम जोमात सुरू आहे। वॉइस ऑफ फेनोग्रामच्या टीमने बेळगावातील मूर्तिकारांना भेट देत मूर्ती बनवण्याच्या प्रक्रियेची माहिती घेतली। कलाकारांची मेहनत, भाविकांची श्रद्धा आणि पारंपरिकतेचा संगम या मूर्तीमध्ये दिसून येतोय। गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने बेळगावच्या रस्त्यावर भक्तीचा नाद दरवर्षी श्रावणात घुमतोय। घरोघरी आणि मंडपामध्ये विराजमान होणाऱ्या मूर्तीच्या पाठीमागे असतो शांत आणि एक तेजस्वी हात। तो फक्त मातीला आकार देत नाही तर भक्तीला साकारी करतो। आज आपण भेटणार आहोत अशाच एक मूर्तिकाराला। चला तर भेटूया मूर्तिकारांना। तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर, हे गजानन, हे गजानन। नमस्कार, वॉइस ऑफ फेनोग्राम मध्ये तुमचं स्वागत आहे। तुमचं नाव? माझं नाव भारत गोपाळ कुंभार। भारत गोपाल कुंभार, ओके। तुमचं आर्टचं नाव काय आहे? आमचं आर्टचं नाव ओमकार चित्रकला आर्ट्स। ओमकार चित्रकला आर्ट, ओके ओके। गेल्या किती वर्षापासून तुम्ही हे गणपती मूर्ती मिनिमम आमचे 50 वर्ष याच्यामध्येच गेले। ऍक्च्युली आमचे आजोबा वगैरे करायचे, नंतर आमचे वडील करायचे, नंतर आता आम्ही करावले। हे परंपरा तुमच्या पूर्वजापासूनच चालू आहे, तेच आम्ही कंटिन्यू करत आहे आता। कंटिन्यू करायला, हो, ओके। तर तुम्ही ही मूर्ती बनवता, प्रत्येक मूर्तीला किती वेळ लागतो? एक मूर्तीला मिनिमम 2 दिवस लागतात। 2 दिवस लागतात? 2 दिवस मिनिमम लागतात। 2 दिवस, 1 दिवस मोड मध्ये असली तर 1 दिवस लागतो, ना तर मिनिमम तसं 2-3 दिवस लागतात एक मूर्ती घडवण्यासाठी। तो सध्या तुमचं काम कसं चाललंय? सध्या आता काम तर जोरातच चाललंय। मिनिमम आमचं 4 महिने काम असते वेळी चालू असते आमचं काम, आणि ऍक्च्युअली शेड्यूच असल्यामुळे थोडं वेळ पण लागते ह्याला बनवण्यासाठी। तुम्ही शेडूचेच मूर्ती बनवता? शेड्यूचेच मूर्ती बनवतो आम्ही, दुसरे प्लास्टर ऑफ पॅरिस नाही? नाही, कुठलंच नाही। पूर्वीपासून आम्ही शेड्यूचेच मूर्ती आहे। कुंभार म्हणलं तर इथं फेमसच आहे शेड्यूच्या मूर्ती। हो हो हो। शेडूचे फक्त मूर्ती बनवता? हो। मग प्लास्टर ऑफ पॅरिस तर तुम्ही अजिबात नाही? मग लोकांचा कळ कुणाकडे आहे, शेडूच्या ह्याच्या मूर्तीवर की प्लास्टर ऑफ पॅरिस? नाही, शेडूच्या मूर्तीवरच आहे। शेडूच्या मूर्तीवरच आहे, कारण की पूर्वीपासून असल्यामुळे ना, तर हे पूर्वीपासूनच म्हणजे शेडूचं हे चाललेलं आहे। आणि आता सध्या हे पीओपीचं आल्यामुळे थोडं इकडे तिकडे हे करू शकतात त्यांनी। खरं सध्या जास्तीत जास्त लोकांची ओढ शेडूच्या मूर्तीवरच आहे, कारण की हे 5 मिनिटांमध्ये पाण्यामध्ये घातले ना तर 5 मिनिटांमध्ये विरघळून जातं। तसं पीओपीचं होत नाही ना, ते म्हणजे भरपूर दिवस त्याला हे केले जातात। त्यासाठी लोकांची ओढ आजकाल म्हणजे शेडूवरती जास्त आहे। शेडूच्या मूर्ती ज्या आहेत आणि त्याच्यात आणि पीओपी मध्ये फरक काय आहे?
म्हणजे कसं त्याचे डिफरन्स कसा होतो की हा बाबा हे असं शेडूचं आहेत आणि हे पीओपी, नाही आणि लोकांना कळून कसं येते की शेडूचं आहे काय, तुम्ही सांगता लोकांना? नाही ऍक्च्युली कसं आहे, पूर्वीपासून त्यांना माहित आहे की आम्ही इथं कुंभार म्हणजे शिवडूच्याच मूर्त्या प्युअर बनवतो आम्ही इकडे, आणि पीओपीचं हे केमिकल असतं ते उचलल्यानंतर वेट कमी होतं आणि शिवडूचं वेट जास्त असतं. हो, आणि लगेच म्हणजे समजून येतं त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फरक लगेच समजून येतो, लगेच दिसून येतो मॅडम. आणि तुम्ही सांगितलं पूर्वजापासूनच तुम्ही शेडूचे पूर्वीपासून आमचे आजोबा वगैरे करायचे, त्याच्यानंतर आम्ही त्याची तीच परंपरा पुढे कंटिन्यू केलेली आहे ना. ओके, मध्ये आता कसं आता लोकांचं क्रेज पीओपी कडे खूप जास्त. बरोबर आहे, नाही लोकांचं मग तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की चला बाबा आपण ही शेडूचे सोडून पीओपीचे बनवावं? नाही मग त्याच्यावर तुमचा व्यवसायावर काहीतरी परिणाम पडलेला आहे का? तसं काय नाही, लोकांचं मन होतं म्हणजे पीओपी कडे जास्त होतं, कारण की आमच्या इथं शिवडूचं म्हणजे पूर्वीपासून असल्यामुळे ना, तर भरपूरच आम्ही इकडं हे करत असतो, म्हणजे पूर्वीपासूनच हे करत असतो आम्ही. जसं आपण बघतो आज सोशल मीडिया पण खूप आता व्हायरल होत आहेत, आपण सगळे इको फ्रेंडली गणपती वापरावा. बरोबर. मग आता लोकांचा कळ, बहुतेक लोकांचा कळ शेडूकडेच आहे, जास्तीत जास्त इको फ्रेंडली कडेच मन वळायला शेडूच असावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपली मूर्ती विसर्जन व्हावी, ते म्हणजे 5 मिनिटांमध्ये हे व्हावे, असं त्यांचं प्रत्येक माणसाचं मन. त्याच्यावर आणि पर्यावरण पण पर्यावरण पण हे होऊ शकतं ना त्याच्यामुळे. आता तुम्ही म्हटलं मूर्ती किती एक मूर्ती बनवायला तुम्हाला 4 दिवस लागतात. सलग आता तुम्ही किती मूर्ती आता मिनिमम आमच्याकडे 300 मूर्ती आम्ही बनवतो, म्हणून त्या कालावधी आम्हाला मिनिमम 3 ते 4 महिने आम्हाला करावं लागतात. 4 महिने अगोदर? 4 महिने अगोदर पूर्वीपासून आम्ही चालू केलेलो असतो, कारण की ह्याला आणि असं क्लायमेट असलं ना तर ते मूर्त्या वाळत पण नाहीत ना. पाऊस जास्त असल्या सलग ह्या वर्षी सलग थोडा पाऊस अगोदर पडल्यापासून आम्हाला थोडाफार भरपूर त्रास पण होतो, त्यासाठी आम्ही मिनिमम 5 महिने अगोदर आम्ही चालू पण केलेल्या मूर्त्या करायला. ते पावसामुळे तुम्हाला तुमच्या कामावर काय परिणाम पडले? परिणाम अगोदरपासूनच पाऊस स्टार्ट आहे, मध्ये कुठेही पाऊस थांबलेला नाही, कंटिन्यूअस पाऊस चालू आहे. तुमच्या कामावर काहीतरी परिणाम पडले? नाही, कामावरती परिणाम पडू शकतो मॅडम, कारण की अशा क्लायमेटला मूर्त्या एकतर वाळत नाही येतं, त्यासाठी आम्हाला ते हीट वगैरे देऊन हिटर वगैरे लावून वाळवावं लागतं, त्याच्यानंतर जास्त एफर्ट हे करून त्याच्यानंतर आम्हाला मूर्ती ती घडवावं लागतं. जास्त ओली असली ना ते मूर्ती म्हणजे हे होऊ शकते ना, धोका होऊ शकते. त्यासाठी जवळपास तुम्ही इथं किती मूर्ती बनवता? मिनिमम इथं आम्ही 300 मूर्त्या बनवतो इकडे. सार्वजनिक पण होतात? नाही, घरगुतीच मूर्त्या इकडे बनवतो, सार्वजनिक मूर्त्या पण बनवतो. सार्वजनिक मूर्त्या हे पीओपीचं बनवावं लागतंय, कारण की शिवडूच्या मूर्त्यांना तेवढ्या मोठ्या होऊ शकत नाही मॅडम, कारण की काही ऑप्शन्सच नाही मॅडम, कारण की पीओपी म्हणजे तुम्ही असं म्हटलं पीओपी ऍड करावा लागतो. पीओपी कशासाठी ऍड करावा लागतो? नाही, पीओपी कशासाठी मॅडम, ज्या वेळेला चिकटत नाही असं काही रिझन आहे का? नाही, तसं काही हे नाही. आता पीओपी आणि शिडू हे भाग अलगच आहे, कारण की पीओपीला शिडू ही मिक्स होऊ शकत नाही. आणि एक तर आता मोठ्या मूर्त्या करते वेळी ना तर पीओपीचाच आम्हाला म्हणजे सपोर्ट घ्यावं लागतं, कारण की त्याच्यामध्ये अँगल वगैरे घालून उभं करावं लागतं ना, कारण की आता खूप लांब लांब आलेले असतात, ते तेवढं शिडूचं इम्पॉसिबल आहे जाणे, काय तर मूर्तीला दुखापत होऊ शकते ना, त्यासाठी आम्ही पीओपीचं हे करतो. पीओपी प्रमाणे शेडूची मूर्ती हेवी होतात. हो, हेवी होतात. सर, तुम्ही म्हटलं ती गणपती, घरगुती गणपती किती हाईट ते किती हाईट पर्यंत घरगुती गणपती तुम्हाला ऑर्डर येतात? मिनिमम आता 1 फुटापासून 4 फुटापर्यंत आमच्याकडे शेडूच्या मूर्त्या ऑर्डर दिले जातात. शेडूच्या मूर्त्या ऑर्डर दिले जातात. मग ते ऑर्डर कधीपासून सुरुवात येते? ते लोक येतात, तुम्हाला डिझाईन दाखवतात किंवा तुमच्याकडे डिझाईन तुम्ही त्यांना दाखवतात? कशा प्रकारे त्यांनी सिलेक्ट करतात? त्यांची ऍक्च्युअली म्हणतात त्यावेळेपासून आमचं बुकिंग चालू होतं, आणि ज्या वेळेला कस्टमरचे ज्याप्रमाणे फोटो असतात ना ते आम्हाला दिवाळीच्या नंतरच येऊन दाखवले जातात. मग त्याच्यानंतर आपल्याकडे 2 महिने टाइम असतो की आम्ही फोटो प्रमाणे आम्ही त्यांना देऊ शकतो. त्याच्यानंतर 2 महिने गेल्यानंतर ना म्हणजे ऍक्च्युअली म्हणजे त्याला वेळ लागतो मूर्ती बनवण्यासाठी, त्यासाठी मग नंतर जे आम्ही चॉईस जे करतो आम्ही फोटो म्हणजे मूर्ती सिलेक्शन करतो ना ते मग आमच्याकडूनच त्यांना घ्यावं लागतं. आमच्याकडून जर अगोदर त्यांच्याप्रमाणे तुम्हाला मूर्ती करायचं असेल तर त्यांनी 2 महिने आधी सांगायला नाही, अगोदर 5 महिने अगोदर सांगावं लागतं. 5-6 महिने अगोदर सांगावं लागतात फोटो प्रमाणे, कारण की त्याला वेळ लागतो ना बनवण्यासाठी. मग त्याचे साचे वगैरे नसतात, ते पूर्ण हातानेच घडवावे लागते. मग मिनिमम त्याला एक मूर्तीला 5 ते 6 दिवस लागतात, म्हणून त्यांनी अगोदरच आमच्या 5-6 महिने अगोदरच आमच्याकडे येऊन ऑर्डर दिली जातात. हो. सर, तुम्ही म्हटला पूर्वजापासून तुमच्याकडे ते मूर्ती बनवलं जातं, हे परंपरा अजूनही चालू आहे. तुम्ही ते कसं शिकला की मूर्ती आपण, तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट होतं की आता हल्लीच्या पिढीमध्ये कसं आहे
हे काय करायचं आपण, वेगळीकडे कळ वेगळीकडे आहे. बरोबर. काही डॉक्टर बनतात, काही इंजिनियर बनतात. हो, हो. मग तुम्हाला असं वाटलं नाही का मी काय प्रोफेशन मध्ये घुसू? नाही म्हणजे ऍक्च्युली आपण परंपरा पुढे चालून घेऊया, बरोबर आहे, पण हल्ली लोकांना वाटत नाही, हल्ली पिढीना वाटत नाही. नाही बरोबर मग तुम्हाला हे आमचं ऍक्च्युली आमचं लहानपणापासूनच ना आमच्यामध्ये ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आमचे पप्पा वगैरे करायचे, आमच्या पप्पांना बाजूचा येऊन आम्ही बसवत होतो. ते पप्पा कसे करायचे काय करायचे. त्याच्यानंतर आम्हाला पण हळूहळू की आम्हाला पण वाटलं की आपण पण मूर्ती घडवावी. मग आम्हाला त्याच्यामध्ये हळूहळू म्हणजे जसं जसं आपण मोठं होत गेलो तसं तसं आम्हाला ते इंटरेस्ट म्हणजे पूर्वीपासूनच होत गेला होता त्याच्यामध्ये. तुम्ही शिकत त्यांच्याकडे शिकत शिकतच आपण हे करत गेलो. मग हल्ली तुम्ही भाऊबंद किती? आम्ही तिघजण भाऊ आहे. तिघी भाऊ हा तिघं भाऊ सगळं मूर्तीच बनवतो आम्ही, कारण की आम्ही लहानपणापासून याच्यामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे ना आम्ही जास्तीत जास्त म्हणजे दुसरीकडे काय असं हे केलं दुसऱ्या प्रोफेशन कडे जायची काय इच्छाच झाली नाही ना, कारण की याच्यामध्ये आम्हाला इतकं म्हणजे इंटरेस्ट होतं ना मूर्ती घडवताना. आणि ज्या वेळेला कस्टमर वगैरे येतात की म्हणतात की तुम्ही मूर्ती वगैरे चांगलं बनवता, तर आम्हाला आणि जरा उत्साह होतो की मूर्ती आणि थोडी चांगली व्हावी. मग त्याच्यातच आम्ही इंटरेस्ट घालत गेलो आणि असं लहानांपासून अजूनपर्यंत आम्ही व्यवस्थित म्हणजे करत आहे. गणपतीची मूर्ती बनवताना तुमचा उत्साह कसा असतो? तुम्हाला किती आनंद होतो? नाही भरपूर आम्हाला फक्त घेताना एवढा आनंद होते, हा चला गणपती बाप्पा आले आमच्या घरात. तुम्हाला बनवताना कसं वाटतं? नाही बनवताना भरपूर आम्हाला म्हणजे आनंद मिळतो, कारण की प्रत्येक कस्टमर वेगवेगळे आम्हाला चॉईस दिले जातात. मग त्या प्रत्येक कस्टमरला वाटलं जाते की आपली मूर्ती कसा असावी. मग त्या प्रोफेशनला आम्ही ते मूर्ती घडवत असतो. म्हणजे त्या फोटो प्रमाणामध्ये केली तर कस्टमरला कसं वाटेल. मग आम्हाला पण म्हणजे काहीतरी शिकलं पण जातं त्याच्यावर, काय वेगळं काहीतरी असं करायचं हे मिळतं ना, त्यासाठी पण आम्हाला पण भरपूर इंटरेस्ट होतो की ती मूर्ती पूर्ण झाल्यानंतर कशी होईल. ओके, म्हणजे तुमच्या पूर्वजापासून तुम्ही तिघे भाऊ बंड आहे, आम्ही ह्याच्यामध्येच आहे, ह्या प्रोफेशन मध्येच आहे आणि अगदी आनंदाने हे काम एकदम व्यवस्थित रित्या, दुसरं असं काही हे करत नाही. पण थोडंफार उत्साह येतो ना मॅडम की आपण पण आणि जरा असं पुढे हे करावं असं. तुमच्याकडे बेळगाव व्यतिरिक्त दुसऱ्या गावातून भरपूर लांब लांब नाही तसं मॅडम, कारण विचलकरंजी, कोप्पळ, परत आपलं गोकाक साईडचे भरपूर लांब लांब येतात. वेगवेगळ्या स्टेट मधनं हा हुबळी, धारवाड वेगवेगळ्या स्टेट मधनं येतात. आता आमचं आता इन्स्टावरती आहे ना, तर उत्तर प्रदेश, हरियाणा तिकडून सुद्धा आम्हाला फोन करतात. हा तिकडून फोन करतात आम्हाला, कारण की एवढं इम्पॉसिबल आहे ना ट्रान्सपोर्ट. त्यासाठी भरपूर लांब लांब पण आम्हाला कॉल वगैरे करले जातात. येस. नमस्कार, माझं नाव भारत गोपाळ कुंभार. आम्ही इथे कपलेश्वर रोड बेळगाव इथे राहतो आणि आमचं मूर्तीचं आपलं कंपनी नाव ओमकार चित्रकला आर्ट्स आहे. आणि इथून पूर्वीपासून पूर्वीपासून आमची परंपरा ही चालू आहे. नाही मूर्त्या जर तुम्हाला ऑर्डर करावी लागत असेल तर तुम्हाला दिवाळीनंतर आपल्याला येऊन तुम्ही भेटू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. दिवाळी नंतर कमीत कमी 5-6 महिने अगोदर तुम्हाला येऊन आमच्याकडे बुक करावं लागतंय. नाही आता ऑलमोस्ट आता बुकिंग बंद आहे सर. आता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9945487441.